गावामध्ये उभं राहण्यात किती किती आनंद आहे ह्याचा अनुभव मलाच येत आहे. पण देवाची स्तुती हो, देवाचा शब्द तुम्हापर्यंत येताना तो देव तुमचे हृदय, देवाचा आत्मा तुमचे हृदय उल्हासित आणि आनंदित करणार आहे, आसुसलेलं करणार आहे. ज्याप्रमाणे हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी तिचा जीव लुलपतो, तसा माझा जीव, दावीद त्याच्या स्तोत्रामध्ये म्हणतो. आज त्या तहानलेल्या अंतकरणाने तृषित हरिणी सारखं आम्ही त्या देवाच्या वचनाकडे आम्ही येणार आहोत, की जेणेकरून देव आमची तहान त्याच्या आत्म्याच्या द्वारे भागवणार आहे, त्याच्या वचनाच्या द्वारे भागवणार आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. मागील दिवसामध्ये पास्टर एका विषयावर बोलत होते, पुनरुत्थानावर आणि पुनरुत्थानाचे परिणाम. आणि तेव्हाच ते शिकवत असताना, वचनातून शिकवत असताना देवाच्या काही वचनातून मला सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे आणि ते वचनाची सांगड घालत आज हा मेसेज तुम्हापर्यंत येत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हापासूनच तो मेसेज जो आहे आकार घेत होता. आजचा आम्हाला माहित आहे, देवाचं वचन सांगते की आमच्या पापासाठी ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावर बलिदान झालेलं आहे. देवाने जे आम्हावरील प्रीती खातर ते बलिदान झालेलं आहे. आम्हावरील प्रीती खातर देवाने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर दिला. तो मारल्या गेला, तो पुरल्या गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. त्यानंतर तो वर स्वर्गात घेतला गेला आणि तो पुन्हा न्याय करण्यासाठी येणार आहे. ही पूर्ण सुवार्ता आम्ही बायबलमधून अनेकदा शिकलेलो आहे. आणि आमच्या सुटकेसाठी, आमच्या तारणासाठी, म्हणजेच आमच्या उद्धारासाठी जो आहे प्रभू येशू ख्रिस्त त्या मरणातून उठलेला आहे. आणि आम्ही बायबलमध्ये बघतो, वचनामधून आम्ही शिकतो प्रतिदिवशी. जेव्हा आम्ही येशूच्या जन्म, तो आमचा तारणहार आहे, तो आमचा मुक्तिदाता आहे, तो आमचा भावविषय, तो आमचा स्तवन विषय, जेव्हा केव्हा आम्ही त्याच्या संगतीमध्ये येतो तेव्हा येशू जो आहे हा आमचा विषय असतो. येशू हा आमच्या केंद्रस्थानी असतो किंवा असायलाच पाहिजे, आम्ही विश्वासणारे आहो म्हणून. कारण त्याच्यामध्ये, त्याच्या द्वारा आणि त्याच्यासाठी देवपित्याने सर्व काही पूर्ण केलेलं आहे. त्याच्या द्वारा, त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये देवाने सर्व काही पूर्ण केलं आहे. आम्हासाठी काय तर उद्धाराची जी एक मोठी योजना होती ते देवाने पूर्ण केलेली आहे. मग अशा मोठ्या त्या कृत्यांबद्दल, अद्भुत कृत्य म्हणजे काय? वधस्तंभावर मारलं जाणं, की त्याच्यापेक्षाही अजून काही आहे? जसं आम्ही बघतो बायबलमध्ये आम्ही शिकतो, येशूच्या जन्माबद्दल 2 शुभवर्तमानामध्ये त्याची चर्चा आहे किंवा त्याच्याबद्दल लिहिलं आहे. पण पुनरुत्थानाबद्दल जर आम्ही बघितलं तर 4ही शुभवर्तमानामध्ये ते लिहिलेलं आहे. आम्ही अभ्यासलेला आहे की नाताळ किंवा ख्रिसमस जो आहे तो एक मोठा चमत्कार आहे. देवाने त्याच्या योजनेखातर आपला एकुलता एक पुत्र जे आहे या पृथ्वीवर पाठवला. तो राजा होता, तो प्रभू होता, त्याला तारणारा म्हणून जन्माच्या वेळेस त्याला म्हणण्यात आलं होतं. आणि खचितच तो त्या गव्हाणीत असताना सुद्धा राजा होता, वधस्तंभावर असताना सुद्धा तो राजा होता आणि तो पुन्हा येणार आहे न्याय करण्यासाठी, तेव्हाही तो राजाच असणार आहे. आणि मग म्हणून ख्रिसमस हा जर एक चमत्कार आहे तर पुनरुत्थान काय आहे? मग पुनरुत्थान तर अलौकिक चमत्कार, त्याच्याही पेक्षा एक सुपरनॅचरल किंवा अलौकिक चमत्कार आहे. यद्यपि पुनरुत्थान हा काही शेवट नाही, अंत नाही आहे. मृत्यू, वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. म्हणजे जिथे मनुष्याचा मृत्यू हा जर शेवट असेल तर पुनरुत्थान जे आहे
ते एक नवी काय आहे, सुरुवात आहे. ज्याप्रमाणे रात्र झाल्यानंतर दिवस येतो आणि पुन्हा एक वार आम्ही आमच्या सर्व कार्यकलापाला सुरुवात करतो आणि जे काल घडलं ते इतिहासात जमा होते आणि आजचं जे काही आहे ते वर्तमान किंवा उद्या जाऊन ते भविष्य बनत असते आणि ते आम्ही करत असतो आणि ही कृती चालूच असते. तसंच पुनरुत्थान जे आहे आम्हासाठी देवाची एक नवीन गोष्ट आहे, एक नवीन सुरुवात आहे. एक पुन्हा एक नवीन आणि अलौकिक असा आत्मिक गोष्ट जे आहे आणि एक स्वर्गीय गोष्ट जे आहे देव या पुनरुत्थानाद्वारा आम्हामध्ये करत आहे. आणि पुनरुत्थान म्हणजे मरणानंतरचे जीवन. ज्या ज्या अनंत जीवनाकडे देव आम्हाला त्याच्या संगती त्याच्या प्रीतीने बिलगून त्या प्रीतीने वाटचाल करणारी जे आहे असं ते पुनरुत्थित जीवन किंवा पुनरुत्थानाचं जीवन आहे, जे प्रभूने वधस्तंभावरील मृत्यूनंतर जो पुनरुत्थित झाला त्या पुनरुत्थित प्रभू येशूवर आम्ही विश्वास ठेवतो, त्या पुनरुत्थानावर आम्ही विश्वास ठेवतो आणि मग आमचा जो जीवितक्रम आहे प्रतिदिवशी आज आम्ही जगत आहोत. जसं मरण हे आमच्या पृथ्वीवरील जीवन आहे, मरण जेव्हा येते तेव्हा संपते किंवा पृथ्वीवरील आम्ही जेव्हा दिसतो किंवा प्रगट होतो तर ती मृत्यू म्हणजे त्याची अंतिम गोष्ट आहे, ते तिथे संपल्या जाते. त्याचा अंतिम अंत जे आहे त्या ठिकाणी होत असतो. पण आमच्या प्रभू येशूची गोष्टच काही और आहे. आमच्या प्रभू येशूची गोष्टच काही और आहे. त्याचा काही अंत तिथे झाला नाही. त्याची स्टोरी जी आहे, त्याची कहाणी जी आहे तिथे संपली नाही. तर पुनरुत्थानाच्या द्वारे प्रभू येशूची कहाणी जी आहे, प्रभू येशूची गोष्ट जी आहे, प्रभू येशूचं सर्व काही जे आहे जीवन पुन्हा नव्याने आम्हासाठी सुरू झालेलं आहे. आणि ते सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी ज्या वचनामध्ये नमूद केलेल्या आहे त्या आम्हासाठी आशीर्वादाच्या कारण आहे. देवाने त्याला क्रुसावर राहू दिलं नाही आणि आज ती कबर जी आहे ती सुद्धा रिकामी आहे. ते याच गोष्टीचं प्रतीक आहे की प्रभू उठलेला आहे. आमेन. त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर प्रभू येशूवर आम्ही विश्वास ठेवतो आणि आम्ही आमचं हे जीवन जे आहे जगत आहोत. म्हणून आजच्या मननाचा जो विषय आहे पुनरुत्थानाचे आशीर्वाद, पुनरुत्थानाचं सामर्थ्य किंवा पुनरुत्थानाचे परिणाम, पुनरुत्थानाचा आशीर्वाद जो आम्हा विश्वासणाऱ्यांना काय मिळालेला आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आम्ही पहिले करिंथ 15वा अध्याय काढणार आहोत, त्याच्यातून शिकणार आहे. तेच काढून ठेवायचा आहे. त्याच्यातला 15वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये पुनरुत्थानाबद्दल एक पूर्ण अध्याय आहे आणि त्याच्यातील काही वचनातून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं मृत्यू म्हणजे संपणे किंवा शेवट, याच्यात सुद्धा काही वचन आम्हाला बघायला मिळतात जे एखाद्या दासा किंवा सेवकाबद्दल आहे, जे आमचं प्रतीक आहे. आम्हासारखं साधे सुधे जे लोक आहेत त्या लोकांचं प्रतीक आहे. शेवटचा आदाम जो पवित्र आत्म्याबद्दल तो सांगत आहे त्याबद्दलची त्या गोष्टीचं वर्णन आम्ही या सर्व वचनातून आम्ही बघत आहोत. जे जे काही शेवट झालेला आहे त्या शेवट झालेल्या गोष्टीचा उल्लेख या काही वचनांमध्ये आहे. त्या गोष्टीवरच आम्ही आज वचनातून बघून त्यामधून आम्ही बघणार आहोत. 15:23 पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग ख्रिस्ताच्या आगमन काळी जे त्याचे होणार ते लोक. तर 15:3 आणि 4 जर आम्ही वाचलं तिथं आम्हाला कळते आणि आम्हाला माहीत आहे की मला जे सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं. शास्त्राप्रमाणे त्याला पुन्हा तिसऱ्या दिवशी उठवण्यात आलं. त्याला उठवण्यात आलं म्हणजे त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि तो बऱ्याच लोकांना, 500 पेक्षा जास्त लोकांना दिसला.
याला केफाला दिसला वगैरे वगैरे पुढे वचनामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते वाचू शकता. आणि पुढे 23व्या वचनामध्ये त्याच्याबद्दल सांगण्यात आलं आहे, प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, पण प्रथम फळ ख्रिस्त असा झाला आहे. पुनरुत्थानाचा प्रथम फळ ख्रिस्त असा झालेला आहे. म्हणजे काय? म्हणजे तोच पहिल्यांदा उठवल्या गेलेला आहे. बायबल आम्हाला शिकवते. आम्ही वचनातून वाचतो, त्या विधवेचा पुत्र जे आहे मारल्या गेला आणि त्याला मृतामधून जिवंत करण्यात आलं. लाजराला मृतामधून जिवंत करण्यात आलं. पुन्हा कोण एक याईराची कन्या, तिला सुद्धा येशूने मृतामधून जिवंत केलं. पण ते पुन्हा मेलेले आहेत. ते पुन्हा मेलेले आहेत. त्यांना मृतामधून जिवंत करण्यात आलं, पण पुन्हा ते मेलेले आहेत. धन्य हो एकमेव प्रभू येशू ख्रिस्त, जो कधीच मेलेला नाही आहे. वधस्तंभ किंवा कबर जी आहे ती त्याला सामावू शकली नाही. वधस्तंभ त्याला सामावू शकला, खिळून ठेवू शकला नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तच फक्त पुनरुत्थित आहे, मृतामधून जिवंत झालाय. त्याचंच पुनरुत्थान झालेलं नाही आहे. पूर्ण इतिहासात फक्त त्याचंच पुनरुत्थान झालेलं आहे. बाकी सर्व पुन्हा मारण्यात मेलेले आहेत. पुन्हा ते प्रभूमध्ये झोपलेले आहेत. आणि म्हणून त्या वचनामध्ये असं म्हटलंय की तो प्रथम फळ असा झाला. आणि मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी, आणि मग जे ख्रिस्ताचे, तो प्रथम फळ झाला. आणि मग जे ख्रिस्ताचे लोक आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहे, ते त्याच्या आगमन काळी, म्हणजे पुन्हा जो गौरवाने तो येणार आहे, त्या काळासाठी त्याने निवडून वेगळे केलेले जे लोक आहेत, त्या लोकांबद्दल सुद्धा हे वचन आम्हाला सांगत आहे. म्हणजे त्याचं काहीतरी होणार आहे, त्यांच्यासाठी काही बक्षीस ठेवलेलं आहे असं त्याबद्दल, म्हणजे दोन लोकांबद्दल, दोन कॅटेगरीबद्दल जे आहे या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे. म्हणून प्रथम फळ असा ख्रिस्त झाला. आणि त्याच्या आगमन काळी जे आहे, म्हणजे पुन्हा रॅप्चरद्वारा तो जो येणार आहे, तेव्हा 20व्या वचनानुसार जर आपण बघितलं, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा झालाय. जे प्रभूमध्ये झोपलेले आहे, महानिद्रा पावलेले आहेत किंवा मृत्यू पावलेले आहे, त्यांचं सुद्धा पुनरुत्थान होईल, असं हे पुनरुत्थानाचे आशीर्वाद आहे किंवा हे पुनरुत्थानाचे परिणाम या दोन्ही वचनातून आम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून आम्हा विश्वासणाऱ्यांना आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थानामध्ये प्रथम फळ झालेला आहे, आणि जे महानिद्रा पावलेले आहेत ते सुद्धा प्रथम फळ, विश्वासामध्ये जे महानिद्रा पावलेले आहेत, मेलेले आहेत, ते सुद्धा प्रथम फळ असे झालेले आहेत. या दोन्ही ह्या दोन्ही कॅटेगरीनुसार यावर आम्ही विश्वास ठेवला तर आम्हाला असं बघायला मिळते, आम्ही प्रभूमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये या पृथ्वीवर जीवन जगत असू किंवा आम्ही मृत झालेलं असू, आम्ही मेलेले असू, दोन्हीही कंडिशनमध्ये आमचा फायदा आहे. आम्ही त्याच्या संगती उचलले जाणार आहोत. बरोबर आहे? कळलं वचन? दोन्ही कंडिशनमध्ये जर प्रभूचं आगमन झालं, रॅप्चर झालं, तर तेव्हाही आम्ही विश्वासामध्ये त्याला, जर त्याच्या अटीनुसार आम्ही सापडलो, तर आम्ही क्षणात आणि निमिषात वर उचलले जाणार आहोत. आणि त्या अगोदर जर आम्ही महानिद्रा पावलो, तरीही आम्ही जे आहे, प्रभू आम्हाला त्यावेळेस करण्याच्या आवाजासह आम्ही ते सुद्धा लोक उचलले जाणार आहेत. दोन्ही कंडिशनमध्ये फायदाच आहे प्रभूमधल्या लोकांसाठी. म्हणून यावरून असं दिसून येते आम्ही विश्वासणारे कदाचित आळसापोटी किंवा ओके छान आम्हाला बेडमध्ये किंवा सोफ्यामध्ये पडून राहायला आवडते, बाहेर कदाचित थंडी असेल किंवा वातावरण पोषक असेल, आम्ही खूप चांगलं खाल्लं प्यालेलं असेल आणि आम्हाला उठावंसं वाटत नसेल, आम्हाला ते खूप चांगलं वाटत असेल ती कंडिशन, जर आम्ही सोफ्यात असू किंवा आम्ही आमच्या बेडवर असू, ठीक आहे अजून हा उपभोग घेऊ द्या, अजून मला बरं वाटत आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, एक तुलना करत विश्वासणाऱ्यांसाठी जे आहे अशा लिबर्टीमध्ये राहणं किंवा
अशा कम्फर्टमध्ये राहण्यापेक्षाही कबरेमधून मी मात्र खात्रीने बाहेर येणार आहे, हा विश्वास आम्हा विश्वासणाऱ्यांना असला पाहिजे. या दोन गोष्टीची जर तुलना केली, मी कबरेमधून बाहेर येईल की नाही, माझं पुनरुत्थान होईल की नाही, ही एक गोष्ट, आणि मी माझ्या बेडमध्ये पडून, माझ्या सोफ्यावर पडून, माझ्या खुर्चीत पडून, किंवा मला जी एखादी गोष्ट करायची आवडते ते करत राहायला मला आवडते, या दोन्ही गोष्टीची जर तुलना केली तर आम्हा विश्वासणाऱ्यांना असा विश्वास पाहिजे की मी मेलो तरी उचलल्या जाणार आहोत, आणि मी इथं जरी राहिलो, या पृथ्वीवर जरी राहिलो, तर प्रभू जेव्हा अंतराळात आपल्या स्वर्गदूतासहित येणार आहे तेव्हा त्या संगती मी उचललं जाणार आहोत, एवढा विश्वास आम्हाला पाहिजे. म्हणून पुनरुत्थानाची खात्री जी आहे, निश्चिंती जी आहे, अशी आम्हा विश्वासणाऱ्यांजवळ असायला पाहिजे. हा परिणाम जो आहे आम्हावर झालाच पाहिजे, असा परिणाम आम्हावर झाला पाहिजे. तुम्हाला कळते, दोन गोष्टीची तुलना मी सांगितली. आम्हाला खात्री झाली पाहिजे प्रभू जर आता आला तर आम्ही कुठे त्याच्या संगती उचलले जाणार असो, कारण आम्ही आता पृथ्वीवर जिवंत आहोत म्हणून, आणि जर आम्ही मेलेले असो ऑलरेडी तरी आम्ही त्याच्या संगती त्यांच्या संगती उठवले जाणार आहोत. उचलणे आणि उठवले जाणे दोन गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी आमच्या बाबत होणार आहे अशी खात्री आम्हाला केली पाहिजे. आणि वचन जे आहे, ख्रिस्त प्रथम फळ झाला म्हणून, आणि मेलेले महानिद्रा पावलेले सुद्धा प्रथम फळ झालेले आहेत असं देवाचं वचन सांगते. म्हणून देवाचं वचन आमच्या उचलण्याबद्दल आणि आमच्या उठविले जाण्याबद्दल आत्ताच खात्री देत आहे. आणि देवाची स्तुती हो, आम्ही ते धन्यवादित लोक आहोत की आज या वचनाचा अर्थ त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे लावून आगाऊ पूर्वकल्पना आम्हाला मिळालेली आहे, आणि आम्ही त्या वचनाद्वारे जागृत होत आहोत. आम्ही त्या वचनाद्वारे जागृत होत आहोत. मग या सर्व वचनावर आम्हाला कळते की पुनरुत्थानाद्वारेच आमच्या उद्धाराची, आमच्या विश्वासाची जी आहे खरी पूर्तता होत असते. कारण आम्हाला धन्यवादित आशा दिलेली आहे की आम्ही त्याही परिस्थितीमध्ये उचलले जाणार आहोत किंवा उठवले जाणार आहोत, आणि जीवनाच्या मार्गावर अनंत काळासाठी प्रभूच्या उजवीकडे आम्ही राहणार आहोत, ही खात्री आता आम्हाला आहे. 15:8 आम्हाला काय सांगते बघा. आणि जणू काय अकाळी जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. तर आता या गोष्टीवर मनन करत असताना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आशीर्वादाबाबत जे काही वचनं आहेत त्याचा या अध्यायामध्ये आपण अभ्यास करत असताना आम्हाला बघायला मिळते. 15:8 जेव्हा आम्ही वाचतो, हा पहिला मुद्दा, तेव्हा त्याच्यात आम्हाला सर्वाच्या शेवटी दिसला, म्हणजे अंतिम म्हणून की त्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. कारण त्या अंतिम नंतर मग काय आहे, पुनरुत्थान आहे, काहीतरी नवी सुरुवात होत आहे, काहीतरी अंतिम घडत आहे, आणि त्यानंतर काहीतरी नवीन सुरुवात होत आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही वचन वाचलंय 15:8 मध्ये, जणू काही अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वाच्या शेवटी दिसला. काय कळते आम्हाला, त्या मलाही म्हणजे कोणाला, त्या मलाही म्हणजे कोणाला. आम्ही आहे ना वचन जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला ते कळलं पाहिजे, ते आम्हाला कळलंच पाहिजे, नाही तर आम्ही असंच वचन वाचत पुढे पुढे जातो. त्या मलाही आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वाच्या शेवटी दिसला. येशू सर्वाच्या शेवटी दिसला असं हा कोणीतरी म्हणत आहे. तो आहे मी, त्या मलाही. मग तो मी कोण आहे किंवा मलाही कोण आहे? काही क्लू? पौल आहे. कारण हे कुठं आलं आहे वचन? पौलाचे करिंथकरास पहिले पत्र 15व्या अध्यायामधून आपण बघत आहोत, आणि त्याच्यात 8वं वचन असं सांगते, करिंथकराच्या लोकांना पहिले पत्र कोणी लिहिले? पौलाने लिहिले. म्हणून तो म्हणत आहे त्या मलाही तो दिसला. कोण दिसला? पुनरुत्थित झालेला असा एकमेव. काय नाव त्याचं? येशू. येशू मलाही दिसला, त्या मलाही दिसला. पण त्या अगोदर तो सांगताय जणू काय, आणि जणू काही अकाली जन्मलेला. स्वतःबद्दल तो म्हणजे एकदम आपली क्वालिटी जी आहे डिग्रेड करत आहे, म्हणजे
थोडंसं स्वतःला, अकाली जन्मलेला मी उगाच आलो की काय या पृथ्वीवर, तो मी. आणि त्याच्या जवळपासच्या 10व्या वचनापर्यंत जर आम्ही बघितलं तर त्याच्यात, कारण प्रेषितात मी कनिष्ठ, प्रेषित म्हणाव्यास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला, तरी जो मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. परंतु त्या सर्वापेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असं नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने ते केलेलं आहे. सारांश हा की मी असो किंवा ते असो, पौल म्हणतो मी असो किंवा ते प्रेषित असो किंवा दुसरे प्रभूसाठी काम करणारे ते लोक असो, आमची अशीच घोषणा आहे. आम्ही सर्व, ते आणि मी, आम्ही अशीच घोषणा करीतो आणि तुम्हीही तसाच विश्वास धरलेला आहे. क्लिअर आणि फार चांगलं, सरळ, सोपं, समजणारं वचन आहे. पौल म्हणताय आणि आम्हीही, ते आणि आम्ही तशीच घोषणा करतो म्हणून तो म्हणत आहे. आणि तुम्ही सुद्धा, जे जे लोक हे ऐकत आहेत त्यांनी सुद्धा तसाच विश्वास धरलेला आहे. पौलाच्या बाबतीत आम्हाला माहित आहे, त्याने प्रभू येशूचं दर्शन झालं, दिमिश्कात झालं, तेव्हा काय म्हटलं, तेव्हा या वचनानुसार तो ख्रिस्ती मंडळांना, प्रभू येशूला त्रास देत होता. स्तेपनाच्या मृत्यू मध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तो ख्रिस्ती मंडळांचा छळ करणारा असा व्यक्ती होता त्याच्या उद्धाराच्या किंवा तारणाच्या अगोदर. आणि अशा वेळेस ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला, त्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा करिंथकरास पहिले पत्र किंवा करिंथकरास पत्र पौलाने लिहिलं, तेव्हा तो जो काळ आहे तो 52 ते 57 वर्षी एडी, म्हणजे ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 52 ते 57 वर्षानंतरची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस जेव्हा त्याला प्रभू येशूचं दर्शन झालं, पुनरुत्थित येशूचं जेव्हा दर्शन झालं, आणि तू माझा छळ का करतोस वगैरे वगैरे, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. दमास्कसच्या वाटेवर हे सर्व काही घडलं. आणि म्हणून तो आता लिहिताना म्हणत आहे, आपल्या सर्व अनुभवावरून त्याने एवढे सारे पत्र लिहिले, एवढ्या मंडळांना, एवढ्या प्रेषितांना आणि पास्टरांना. का असं मी म्हणत आहे, जसं उदाहरणार्थ फिलेमोनाला पत्र, तिताला पत्र, असं आम्ही बायबलमध्ये नव्या करारात वाचतो ना. म्हणजे त्याचा अर्थ काय, जेव्हा गलतीकरास पत्र किंवा रोमकरास पत्र म्हणतो, म्हणजे तेव्हा त्याचा अर्थ काय, रोमच्या मंडळीला पत्र, कलसेच्या मंडळीला पत्र पौलाने लिहिलेलं, गलतीच्या मंडळीला पत्र. पण जेव्हा तिताला पत्र, तीत तर नाऊन आहे, तिमोथ्याला पहिले पत्र, दुसरे पत्र, हे म्हणतो म्हणजे काय, प्रेषितांना किंवा पास्टरांना लिहिलेले पौलाने पत्र, असा त्याचा अर्थ होतो. कारण त्या वेगवेगळ्या मंडळीचे पास्टर्स जे आहे किंवा प्रेषित जे आहे त्यांनी त्या मंडळ्या उभ्या केल्या किंवा सांभाळलेल्या आहेत. तो जरा वेगळा विषय आहे. म्हणून प्रेषित पौल आपल्या भरीव जीवनामध्ये त्याने अनेक हाल अपेष्टा सहन केल्या देवाच्या सुवार्तेसाठी, ख्रिस्ताच्या नावासाठी. त्याने प्रभू येशूला पाहिलं नव्हतं. जे 12 शिष्य होते ते नेहमी प्रभू येशू सोबत राहिले होते. त्यांनी प्रभू येशूचे सर्व चिन्ह चमत्कार पाहिले, वधस्तंभावरील शेवटचं मरण सुद्धा पाहिलं होतं, आणि ते प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे भागी सुद्धा झाले होते. वरच्या रूमवर 120 लोक किंवा ते लोक जेव्हा प्रार्थना करत होते तेव्हा त्यांना पवित्र आत्मा सुद्धा त्या लोकांनाच मिळाला होता. त्यामध्ये पौल होता का? त्यामध्ये पौल नव्हता. आणि म्हणून पौल या वचनामध्ये म्हणतो, आणि जणू काय अकाली जन्मलेला तो मी, प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ, मी येशूला पाहिले नाही, त्याच्या काळात मी नव्हतो, त्या अगोदर 50 ते 57 वर्ष अगोदर सर्व काही घडलं होतं, परंतु तशाही अवस्थेत माझ्यावर त्या देवाची कृपा झाली. आणि म्हणून प्रभू येशूच्या महान कृपेने ते सर्व काही तो लिहू शकला, हे सर्व काही सांगत आहे, त्याची कृपा त्याच्यावर आहे म्हणून. आणि मोठ्या धीराने आणि मोठ्या काय म्हणता येईल कॉन्फिडन्सने तो सांगत आहे की मेलेल्यांचं पुनरुत्थान होते. आणि म्हणून पुनरुत्थानाची आशा धरणे हे योग्य आहे, हाच योग्य विश्वास आहे. कारण त्या काळामध्ये एक भाग असा होता की मृतांचे पुनरुत्थान होत नाही, या विश्वासामध्ये होता. म्हणून पौलाला एवढं
ठासून सांगावं लागलं आहे. 12व्या अध्यायामध्ये 12व्या वचनामध्ये मेल्यांचे पुनरुत्थान होच नाही. मग हाच प्रॉब्लेम नेमका जे आहे, अशाच प्रॉब्लेमने ही करिंदकराची मंडळी जी आहे भरलेली होती. त्या मंडळीमध्ये मिक्स विचाराचे लोक होते. पुनरुत्थान होत नाही म्हणजे पुनरुत्थान होत नाही म्हणजे येशू वधस्तंभावरच आहे का, मेला का कबरेतच अजून आहे का? नाही. हेच सांगण्यासाठी त्या पुनरुत्थानाची खात्री पटवून देण्यासाठी जे आहे, आपल्या भरीव जीवनात त्याने किती हाल अपेष्टा सहन केले. त्याच्या प्रवासामध्ये त्याचं जहाज फुटलं, तो बुडल्या गेला, त्याला धोंडमार झाली, इतकी धोंडमार झाली की तो मेला की काय असं समजण्यात आलं आणि त्याला तिथेच सोडून देण्यात आलं. जेलमध्ये गेला काय, आणि सर्व ज्या हाल अपेष्टा आहे पौलासारख्या कोणीच सहन केलेल्या नाही आहेत. आणि अशाही परिस्थितीत त्या पुनरुत्थानाची खात्री, पुनरुत्थानाची ग्वाही जी आहे ते तो या लोकांना देत आहे. आणि 22-23 आपण वाचलेलंच. आणि म्हणून प्रथम प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थानामध्ये प्रथम फळ आहे, तो आहे याची ग्वाही जो आहे तो देत आहे. म्हणून या दोन्ही वचनाप्रमाणे मेलेल्यांचा प्रथम फळ ख्रिस्तच आहे. आणि क्रमाक्रमाने जे ख्रिस्ताचे व त्याच्या आगमन काळी जे उचलले किंवा उठविले जाणार आहेत, असे सर्व लोक जे आहेत, आम्हा सर्वांना या सर्व वचनातून जे पौलाने लिहून ठेवलेल्या आहे आणि त्या सर्व गोष्टीवर, देवाच्या पुनरुत्थानावर, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर आम्ही विश्वास ठेवतो आणि आम्हाला खात्री पटलेली आहे. म्हणून तेच वारशाने, तेव्हापासून तर आतापर्यंत वारशाने या सर्व वचनाचे आशीर्वाद जे आहे ते करिंदकराची मंडळीच नाही, तर आजची आमची मंडळी सुद्धा त्याचे वारशाने या वचनाचे आशीर्वाद, पुनरुत्थानाचे आशीर्वाद आम्ही उपभोगत आहोत. आजही आम्ही त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य, पुनरुत्थानाचा परिणाम, पुनरुत्थानाचे आशीर्वाद जे आहे आम्ही उपभोगत आहोत. दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा 15:8 वाचला. दुसरा मुद्दा वाचा ब्रदर. 26वं वचन. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. शेवटला शत्रू जो मृत्यू, तो नाहीसा केला जाईल. करेक्ट. 25 पण वाजलं. 26 मध्ये परत शेवटचा अंतिम शब्द आलाय. जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. शेवटचा शत्रू म्हणजे मृत्यू, तो सुद्धा या पुनरुत्थानाद्वारे नाहीसा झालेला आहे. आणि हा मोठा जो आशीर्वाद आहे पुनरुत्थानाचा, हा आशीर्वाद प्रभू येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या आम्हाला मिळालेला आहे. कारण 25वं वचन सुद्धा आम्हाला सांगते, कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. सर्व शत्रूंना अंकित करून आपल्या पायाखाली ठेवेपर्यंत त्याने राज्य करावे. आता हे वचन आम्हाला बऱ्याच गोष्टी जे आहेत, पुढच्या गोष्टी आहे त्याची पूर्वकल्पना देते. जर आम्ही वचनामध्ये, रिव्हेलेशनमध्ये बघतो, प्रगटीकरणामध्ये जर आम्ही 20-21 मध्ये जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा 1000 वर्षाचं जे मिलेनियम राज्य जे आहे त्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हे सर्व वचनात लिहिलं आहे आणि वचनातल्या गोष्टी खऱ्या होणार आहेत. काय गोष्टी पुढे मी सांगणारच आहे. तर 100 वर्षाचं राज्य जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरणानुसार येणार आहे, तेव्हा तो राजा असणार आहे. आणि पित्याने हे 100 वर्षाचं जे राज्य आहे त्या वचनानुसार याच्याकडे सोपवून दिलेलं आहे. आणि त्या सर्व काळा आणि तोपर्यंत सर्वांना, पृथ्वीवरील सर्वांना त्याचं अंकित होऊन राहायचं आहे. त्याच्या पायाखाली सर्व शत्रू ठेवेपर्यंत त्याला अंकित करून ठेवलं. आणि शेवटचा शत्रू जो मृत्यू आहे याला सुद्धा प्रभू येशूच्या पायाखाली ठेवण्यात आलेला आहे. आणि सैतानाला 1000 वर्षासाठी त्या अगाध अथांग कुपामध्ये त्याला साखळदंड बांधून जो आहे
त्याला टाकण्यात येणार आहे. मग कुठल्याच प्रकारचं त्रास किंवा कुठल्याच प्रकारचा मृत्यू जो आहे असणार नाही. देवाच्या अनंत काळच्या जीवनामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत आणि अनंत काळचं जीवन त्याच्या संगती आम्ही उपभोगणार आहोत. म्हणून हा एक मोठा आशीर्वाद जो आहे, शेवटचा मृत्यू नाहीसा करणं, हा पुनरुत्थानाचा आशीर्वाद जे आहे आम्हाला मिळालेला आहे. जर आम्ही आम्ही आमच्या बाबतीत जर हा अनुभव घ्यायचा म्हटलं तर एक विश्वासणाऱ्या नात्याने आम्हाला पृथ्वीवरील शेवटचा दिवस हा आनंदाचा वाटतो. साहजिक आहे. एकदाच, कारण वचने सांगते की विश्वासणाऱ्यांना मृत्यूच्या वेळेपर्यंत उमेद असते, एक आशा असते. आणि वचन हे सुद्धा सांगते की आमची सर्व दुःख कष्टामधून, म्हणजे पृथ्वीवरील सर्व दुःख कष्टामधून आता आमची सुटका होणार आहे. मृत्यू म्हणजे आमची सर्व दुःख कष्टामधून सुटका होणार आहे. आणि मरणाऱ्याला एक उमेद सुद्धा असते आणि आशा सुद्धा असते की मी जर प्रभूमध्ये जर मी मेलो तरी मी उचलला जाणार आहोत किंवा उठविले जाणार आहोत. तर या कारणाने आता आम्हाला आजच्या विश्वासणाऱ्यांना जे अशा प्रकारे वागतात आणि देवा संगती राहतात, ज्यांना उमेद आहे, ज्यांना आशा आहेत, आता पुढे काय होणार याची भीती मुळीच अशा आम्हा लोकांना नसते. आम्ही कधी मरणार, आम्ही कसे मरणार, खूप वाईट रीतीने आमचं मरण असणार काय, मरणाची भीती सर्व लोकांना असते, आम्हालाही असते. आम्ही किती विश्वासात जरी राहिलं तर सैतानाचा जो डाव आहे मृत्यूचं भय, हा मात्र फारच त्याचा काय आहे, म्हणजे प्रत्येक डाव साधण्यासाठी जो आहे हा हतकंडा तो बरेचदा वापरत असतो. मृत्यू होत नाही, मरण येत नाही, कारण आम्ही येशूच्या रक्ताखाली आहोत. पण त्याचं भय मात्र तो नेहमी आम्हाला दाखवत असतो. म्हणून 29 वचन आम्हाला सांगते, जर मेलेले उठविले जात नसतील तर त्याच्या खातर ते बाप्तिस्मा का घेतात, असं वचन सांगितलेलं 29वं वचन आणि 15-29 आणि त्याच्या समोर प्रश्नार्थक चिन्ह. मग आम्ही प्रभू येशूवर आणि त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्म्याद्वारे त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे. जर आम्हाला पहिलेच माहीत असतं की पुनरुत्थानाचा परिणाम किंवा पुनरुत्थानाचा आशीर्वाद किंवा फायदे काहीच होणार नाही, आम्ही सुद्धा उचलले किंवा उठवले जाणार नाहीत, तर कदाचित आम्ही तसं केलं नसतं. पण तसं नाही आहे. बाप्तिस्म्याद्वारे जेव्हा आम्ही त्याचा स्वीकार करतो, त्या बाप्तिस्म्यामध्येच जे आहे आम्हाला आमच्या पुनरुत्थानाची किंवा अनंत सार्वकालिक जीवनाची खात्री जी आहे प्रभू येशूमध्ये आम्हाला मिळालेली असते. त्या सर्व कृतीवरच आम्ही विश्वास ठेवला आहे आणि तेव्हाच आम्ही आमचं पहिलं पाऊल या जगासमोर उघडपणे प्रदर्शित करतो. त्याचाच अर्थ बाप्तिस्मा. बाप्तिस्मा म्हणजे आमची जगासमोरची उघड कृती की आम्ही देवाला त्याच्या सर्वस्वानिशी त्याचा स्वीकार करत आहोत किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हासाठी वधस्तंभावर जे काही केलं त्यामध्ये अद्भुत कृत्य आहेत. त्याचं मृत्यू आहे, त्याचं पुनरुत्थान आहे आणि त्याचं पुन्हा येणं आहे आणि अनंत काळासाठी माझं त्याच्या संगती असणं आहे. या सर्व गोष्टीवर मी तेव्हाच जगासमोर उघडपणे विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासामध्ये चालतो आहे. म्हणून जरी का तिथे प्रश्नार्थक चिन्ह आहे, पण आमचा विचार, आमची घोषणा, आमचा विश्वास हा असा आहे. आणि म्हणून 15:3 नुसार येशूच्या मृत्यूने पापाच्या सर्व दंडांपासून आमची मुक्तता केली आहे आणि 15:17 नुसार येशूच्या पुनरुत्थानाने पापाच्या सर्व शक्तीपासून किंवा पापाच्या सर्व उपस्थितीपासून आमची मुक्तता केलेली आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाचा परिणाम सांगत असताना पौल म्हणतो, रोम 8:31 आणि 34-37, रोम 8, त्यामध्ये ते सांगितलेलं आहे की देव आम्हाला अनुकूल असताना आम्हाला प्रतिकूल कोण, तर कुठल्याही प्रकारचं दोषारोपण किंवा दंडाज्ञा देणारा असा कोण आहे? कोणीच नाही. कारण कोणामध्येच तेवढी ऐपत, लायकी किंवा पात्रता नाही आहे की आम्हावर त्यांनी दोष ठेवावा.
दोष देणारा कोण आहे? सैतान आहे. दोष देणारा सैतान आहे. पण त्याला कुठलीच आम्हाला दंडाज्ञा देण्याचा अधिकार त्याच्यावर नाही आहे. तो फक्त दोष लावू शकतो. म्हणून दंडाज्ञा देणारा नाही, आमचा न्याय करणारा तर फक्त प्रभू येशू ख्रिस्त आमचा आमचा पिता आहे, आमचा न्याय करणारा. आणि दंडाज्ञा देण्याचा अधिकार त्याला नाही आहे. म्हणजे जगातली कुठलीच दुसरा कोणीही कुठला अधिकारी किंवा अधिकार जे आहे आम्हाला दंडाज्ञा विश्वासणाऱ्याला दंडाज्ञा देऊ शकत नाही किंवा दोषारोपण करण्याचं सामर्थ्य नाही. कारण पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला अनुकूल आहे आणि तो अनुकूल असताना आम्हाला प्रतिकूल कोणीच नाही. देवाची अनुकूलता, ख्रिस्ताची अनुकूलता हा मोठा आशीर्वाद जे आहे आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणूनच येशूने शेवटचा शत्रू म्हणजे त्या मृत्यूला व त्याच्या सर्व भयाला नाहीसे करून येशूला उठवलेले आहे. म्हणजेच त्याच्या पुनरुत्थानाने देवाचे प्रेम व ख्रिस्ताचे प्रेम आम्हासाठी मोकळे केलेले आहे. फक्त मोकळेच नाही केलेले आहे, आम्हाला मिळवूनच नाही दिलेले आहे, तर त्याच्यापासून आम्हाला कोणीच विभक्त करू शकत नाही याची खात्री सुद्धा दिलेली आहे. पौलाचं उदाहरण आम्ही बघतो. देवाच्या प्रीतीपासून कोण मला विभक्त करू शकेल? त्या वचनामध्ये लिहिलं आहे, भूक, उपासमार, छळ, तलवार कोणी विभक्त करू शकत नाही. विश्वास ठेवला, देवाच्या पुनरुत्थानाच्या अद्भुत कार्यावर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही असे बनणारा हा एक मोठा आशीर्वाद जे आहे, ज्याने त्या मृत्यूला नाहीसं केलेलं आहे, त्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या द्वारे हा मोठा आशीर्वाद जो आहे, हा मोठा परिणाम आम्हावर झालेला आहे. हे मोठं सामर्थ्य आहे, विश्वासाचं सामर्थ्य आता आम्हामध्ये आमच्या आजच्या विश्वासणाऱ्यांमधून प्रवाहित होत आहे. हा मोठा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. एक वचन बघूयात. तिसरा पॉइंट, तिसरा मुद्दा 15:45. त्याप्रमाणे शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला आणि शेवटचा आदाम म्हणजे पहिला मनुष्य, पहिला आदाम तो आदामच होता, त्यापासून उत्पत्ती झाली. शेवटचा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्यापासून जिवंत करणारा आत्मा, त्यालाही जिवंत करणारा आत्मा, त्यालाही पुनरुत्थित करणारा कोण होता? देवाचा आत्माच होता. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाने त्याला जिवंत केलेला आहे. आणि पवित्र आत्मा आम्हाला कोणापासून मिळतो? मी जातो कारण माझे जाणे तुमच्या हिताचे आहे, असं देवाचं प्रभू येशूचं वचन, देवाचं वचन आम्हाला सांगते. तो गेला आणि त्याने कैवारी असा आत्मा आम्हासाठी पाठवलेला आहे आणि तो आत्मा आम्हाला सर्व गोष्टी सधर्मभूमीत नेतो, त्याचं ज्ञान आम्हाला देतो, त्याचा अभिषेक तो आम्हावर ठेवतो, यासाठी की देवाच्या गुप्त गोष्टी आम्हाला प्रगट व्हावा. जे काही आम्हाला साध्या सोप्या रीतीने कळत नाही, तर आम्हासाठी तो पवित्र आत्मा सहाय्य करून, मदत करून देवाच्या गहन गोष्टी, देवाच्या गुप्त गोष्टी ज्या आम्हासाठी राखून ठेवल्या त्या प्रगट करतो, त्या प्रकाशित करत असतो. आणि हे सहाय्य जे आहे, हे मार्गदर्शन आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्यापासून, शेवटच्या आदामापासून, शेवटचा आदाम, परत अंतिम आदाम किंवा शेवटचा आदाम म्हणून शेवटचा जो मी, त्या मलाही तो भेटला. देवाची कृपा जी आहे, पुनरुत्थानाचा परिणाम किंवा पुनरुत्थानाचे आशीर्वाद म्हणून देवाची कृपा आम्हाला मिळाली. पौल एक साधा मनुष्य होता, त्या साधा मनुष्यावर सुद्धा ती कृपा झाली. म्हणून आम्हाला सुद्धा, आम्ही देवाचे साधे जण आहोत, देवाचे लोक आहोत, म्हणून अशा आम्हासारख्या साध्या लोकांवर सुद्धा पुनरुत्थानाचा हा आशीर्वाद म्हणजे देवाची कृपा जी आहे आम्हावर होऊ शकतो. या ठिकाणी आम्ही बघत आहोत, शेवटच्या आदामाद्वारा तो आत्मा आम्हाला मिळालेला आहे, तो आत्मा आम्हालाही मिळालेला आहे प्रभू येशू पासून. आणि हा आशीर्वाद, मोठा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. 45 ते 48 मध्ये जर आम्ही वाचलं, हे सर्व वचने वाचलं, तर आम्हाला त्या ठिकाणी हे माहिती पडते की, क्लिअर होते की दुसरा आदाम हा स्वर्गातून आलेला आहे. तर देवाचा अंतिम उद्देश आम्हाबद्दलचा जो आहे
की आम्ही येशूच्या योग्य प्रतिमेमध्ये किंवा येशूच्या स्वरूपामध्ये आम्ही, म्हणजेच येशूच्या पूर्ण सत्वात, येशूच्या पूर्ण तत्वामध्ये आम्ही वाढावत, त्याच्या आत्मीयतेमध्ये वाढावत, आम्ही बदलले जावत. कारण देव आत्मा आहे आणि तो आत्मा जो आहे आम्हाला येशूच्या त्या प्रतिमेमध्ये एकरूप करत असतो. त्याच्यामध्ये जे आहे आम्हाला त्याच्या स्वरूपामध्ये आमची जडण घडण करत असतो. कारण आणि हाच मोठा आशीर्वाद जे आहे आम्हाला मिळालेला आहे. जसा तो तसंच आम्ही सुद्धा व्हावं असं देवाचं वचन सांगते. म्हणून तो पवित्र आत्मा जो शेवटच्या आदामाद्वारा आम्हाला मिळालेला आहे, जो जिवंत करणारा आत्मा आहे. आत्म्याचं सामर्थ्य बघा, जिवंत करणारा आहे. जिवंत तेच, मृत्यूमध्ये तो सोडत नाही, मृत्यूमध्ये कधीच सोडत नाही. मृत्यूमध्ये न सोडणं म्हणजेच पुनरुत्थान. मृत्यूमध्ये सोडणं म्हणजे तिथंच एंड झाला असता. पण आम्ही त्या एंडबद्दल बोलत नाही आहोत, आम्ही पुनरुत्थानाबद्दल बोलत आहोत. आम्ही पुढच्या गोष्टी बोलत आहोत, आम्ही नवीन गोष्टी बोलत आहोत, जे मृत्यूच्या परे आहे, जे मृत्यूच्या पुढील गोष्टी आम्ही बोलत आहोत. इफिस 4:12-13. आणि म्हणूनच तो पवित्र आत्मा जर आम्हास मिळालेला आहे, मोठी देणगी जर आम्हाला मिळालेली आहे, तर त्या आत्म्याच्या देणगीद्वारे त्या 7व्या वचन मध्ये आणि 12व्या आणि 13व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याच्या देणगीबद्दल 12-13 वाचा ब्रदर. ह्यांना सेवेच्या कामासाठी, 4 ना, इफिस 4. ह्यांना सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी ज्ञानाच्या एकत्वास प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेसून पोहोचे तोपर्यंत दिले. पवित्र आत्मा दिला, कशासाठी दिला ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि फारच स्पष्ट रीतीने त्या ठिकाणी क्लिअर कट आहे. म्हणजे जास्त काही एक्स्ट्रा वाचायची, एक्स्ट्रा त्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. 7वं वचन, तरी आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिणामाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. ख्रिस्ताद्वारा देणगी प्राप्त झाली आहे आणि ती देणगी म्हणजे पवित्र आत्म्याची देणगी. आणि पुढे 12वं वचन, ते यासाठी की त्यांनी, म्हणजे तुम्ही आम्ही पवित्र जनाच्या सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या पवित्र जनाच्या सेवेच्या कार्याकरता, जसं प्रभू येशूने या पृथ्वीवर कशाला तो आला होता, सेवा करून घ्यायला की सेवा करायला, सेवा करायला. म्हणून त्याचं उदाहरण म्हणून आम्ही सुद्धा पवित्र जनाच्या सेवेच्या कार्याकरता आपा स्वतःला झोकून दिलं पाहिजे. म्हणजे एक वैयक्तिक पाचारण, आम्ही ख्रिस्ताचे जन आहोत, आम्ही पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहोत. तर मग आम्ही त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा आशीर्वाद किंवा पुनरुत्थानाचा परिणाम आम्हावर वैयक्तिकरित्या कसा झालेला आहे, तर हे आहे पवित्र जनाच्या सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना. आम्ही प्रभू येशू ख्रिस्त आमचं मस्तक आहे आणि आम्ही त्याच्या शरीराची, आम्ही त्याचं शरीर आहोत किंवा अवयव आहोत. त्याच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. त्याच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. म्हणून पवित्र आत्मा आम्हाला देण्यात आलेला आहे की तुम्ही आम्ही एक दुसऱ्यांना, मी जर वचन सांगत आहे तर देवामध्ये मी तुमची जडण घडण करत आहे. ख्रिस्ताचे अवयव, ख्रिस्ताचं शरीर म्हणून तुम्ही ख्रिस्ताच्या वचनामध्ये तुमची जडणघडण करताय की यासाठी की ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या पूर्णतेपद तुम्ही पोहोचावं, कुठल्याच अपुरेपणामध्ये तुम्ही राहू नये. हे आमचं कार्य आहे, जे एकमेकांना एकमेकांसाठी पवित्र, म्हणजेच मंडळीसाठी आणि वैयक्तिक लोकांसाठी, एक दुसऱ्यांसाठी आम्ही विश्वासणाऱ्या लोकांनी मंडळीमध्ये करावं. हा आशीर्वाद, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद, पुनरुत्थानाचा आशीर्वाद आम्हाला अशा रीतीने मिळालेला आहे. चौथा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट 15:52. क्षणात, निमिषात, शेवटल्या
करण्याच्या वेळेस कारण करणा वाजेल, मेलेल ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे. क्षणात आणि निमिषात शेवटचा करणा वाजेल, तेव्हा मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. जर आम्ही 50 ते 53 जर वाचलं आणि 52 तर आता वाचलेलंच आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या बायबलमध्ये वाचलं तर तुम्हाला त्याची पूर्ण कल्पना येईल. त्यामध्ये असं लिहिलं आहे, मांस व रक्त. आता हे जे आहे हे वचन क्षणात निमिषात शेवटचा करणा वाजेल, तेव्हा मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. 2 कॅटेगरीच्या, पुन्हा एक वार जे पूर्वी सांगितलं, 2 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे. जे महानिद्रा पावलेले, जे पुढे उठविले जाणार आहेत, आणि ऑलरेडी जे आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त करणा वाजल्यावर येईल तेव्हा ते उचलले जाणार आहेत. या 2 कॅटेगरीच्या लोकांबद्दल या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे किंवा अंकित करत आहे. त्या ठिकाणी आम्ही 50 ते 53 मध्ये जेव्हा वाचतो, मांस व रक्त यांना देवराज्याचे वचन नाही. मांस व रक्त असलेल्यांना देवराज्याचे वचन नाही. कारण जर जो कोणी यापासून मागे राहिला तो मांस आणि रक्त, म्हणजे आम्ही आता कसे आहोत, रक्त मांसाचे आम्ही आहोत, पण आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहोत. पण देवाची इच्छा त्या उचलले जाण्यासाठी काय आहे, काय अट आहे? अट हे आहे की आम्ही आत्मिक असावं. कारण मांस व रक्त असणाऱ्यांना देवराज्याचे वतन नाही. म्हणजे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं तेव्हा तो शरीराने बदलला गेलेला आहे. म्हणून त्या वरच्या रूममध्ये सुद्धा तो रूम बंद असताना ते सर्व लोक, त्याचे शिष्य भीतीने लपून बसले होते त्या रूममध्ये. तो त्या ठिकाणी एकदम त्या ठिकाणी आला आणि त्यांना वाटले भूत भूत असं त्या ठिकाणी वचनामध्ये म्हटलेलं आहे. त्यांना भूत असं ते वाटलं, कारण रूम बंद असताना ते लोक भीतीने त्या ठिकाणी दडून लपून बसले असताना अचानक असं कोण आलं आणि बघतं तर प्रभू येशू ख्रिस्त. मग त्या ठिकाणी थोमा वगैरे, नाही, मी तर, तू भूत आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत मी तुझ्या त्या शरीरामध्ये आपलं बोट घालणार नाही जिथे तुला भाल्याने भोसकण्यात आलेलं होतं आणि त्याचे व्रण असेल तोपर्यंत मी विश्वास ठेवणार, असा थोमा त्या ठिकाणी वचनात म्हणतो. तसंच कारण रिझरेक्शन नंतर, पुनरुत्थानानंतर आमचे शरीर बदलले जाणार आहे. ख्रिस्ताचं शरीर सुद्धा बदललं गेलेलं होतं. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की मांस व रक्त यांना देवराज्याचे वतन नाही. ते लोक आहेत जे मागे राहणार आहेत. म्हणून पुढे म्हटलंय की एक रहस्य, ते रहस्य हे की आपण सर्वच महानिद्रा घेणार नाहीत, तरी आपण सर्व महानिद्रा घेणार नाहीत, सर्व मरणार नाहीत, तरी आपण सर्व बदलून जाऊ. विश्वासणारे बदलून जाणार आहेत. कारण मर्त्य त्याने अमरत्व व जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे, हे देवाचं वचन आहे. असं होणार आहे त्यावेळेस. केव्हा हे होणार आहे? जेव्हा शेवटचा करणा वाजेल. पुनरुत्थानाचा परिणाम किंवा त्याचे आशीर्वाद आम्हाला कसे मिळतात? पापाची किंवा त्याच वचनामध्ये पुढे जेव्हा आम्ही बघतो की पापाची किंवा मरणाची नांगी ही मोडली जाणार आहेत आणि सर्व सत्ता किंवा अधिकार हे संपल्या जाणार आहेत आणि आम्ही अविनाशीपणामध्ये आमचं रूपांतरण होणार आहे, आम्ही बदलले जाणार आहोत. पण हे सर्व होत असताना 15:58 पुन्हा एक वार आम्हाला आठवण देते. वाचा ब्रदर. 15:58. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू म्हणजे तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अतितत्पर असा. यास्तव म्हणून, याकरिता तुम्हा सांगतो, कळवळीने सांगतो की वगैरे वगैरे, हे सर्व अशा गोष्टी आहेत. म्हणून तो विनंती करताय त्या वचनामध्ये, प्रभूमधले तुमचे आमचे जे श्रम आहेत ते व्यर्थ नाही. देवासाठी, देवराज्यासाठी, प्रभू येशूसाठी आम्हाला जे काही आम्हाला करायला मिळेल ते आम्ही करत राहिलं पाहिजे. कारण प्रभूमध्ये, प्रभूसाठी केलेले कुठलेच श्रम व्यर्थ नाहीत. तुम्ही स्थिर व अढळ प्रभूच्या कामात
सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. आम्ही प्रभूच्या कामामध्ये नेहमी तत्पर असलं पाहिजे. हा एक मोठा आणि शेवटची टॅगलाईन म्हणून हे देवाचं वचन आम्हासाठी येते. वचन संपलेलं नाही आहे. का असं म्हटलेलं आहे? का असं म्हटलेलं आहे? जेव्हा आम्ही जेव्हा आम्ही पुनरुत्थानाचे आशीर्वाद किंवा पुनरुत्थानाचा परिणाम या वचनावर शिकत आहोत आणि काय काय परिणाम झाले किंवा काय काय आशीर्वाद आम्हाला मिळतात किंवा तसं वागल्याने मिळू शकतात, हे जेव्हा आम्ही ऐकत आहोत, तर त्या पुनरुत्थानाच्या आशीर्वादाचं गांभीर्य किती असेल आम्हाला देवाची कृपा मिळणार आहे, आम्हाला पवित्र आत्मा मिळणार आहे. त्या पवित्र आत्म्याद्वारे सर्व काही सहाय्य मदत देवासाठी, त्याच्या प्रतिमेमध्ये आमची जडणघडण होण्यासाठी सर्व काही होणार आहे आम्हासाठी. आमचा मृत्यू हा शेवटचा जो आहे मृत्यू हा सुद्धा आम्हामधून नाहीसं केलं जाणार आहे. त्याचं सर्व भय आम्हामधून नाहीसं केलेलं आहे. आम्हासाठी सर्व चांगलं 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 असं ते होणार आहे. पण त्याचं गांभीर्य मात्र काही वचनातून देव प्रगट करत आहे. आणि म्हणूनच 15:58 आम्ही जेव्हा वाचतो, पहिले करिंथ 15:58, म्हणून आम्ही देवराज्यासाठी किंवा प्रभूसाठी श्रम करत राहिले पाहिजे आणि नेहमी त्याच्या कामासाठी तत्पर राहिलं पाहिजे. कारण वेळ केव्हा येईल, कशी येईल आणि आम्ही कुठे राहू आणि तो समय कोणता असेल हे फक्त देवपित्यालाच माहीत आहे. म्हणून तेव्हा तिथे त्या वचनामध्ये 52 मध्ये म्हटलेलं आहे, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा आम्ही मागे राहू नये. शेवटचा कर्णा जेव्हा वाजेल तेव्हा आम्ही मागे राहू नये. रॅप्चर बद्दल त्या ठिकाणी वचन जे आहे रॅप्चर बद्दल सांगत आहे. ही जी एक या सर्व गोष्टीतून देव आम्हाला एक सूचित करताय की जर आम्ही आमच्या पृथ्वीवरील जीवनाची दखल घेतली आणि प्रभूसाठी जर आम्ही आमच्या विश्वासी जीवनाची जर काळजी घेतली, तर देव तुमच्या मृत्यूची काळजी घेणार आहे. देव आमच्या शेवटच्या गोष्टीची, आमचा जीवनाचा शेवट कसा असावा ही काळजी घेणार आहे. मोठ्या गांभीर्याने ऐका, कारण पुनरुत्थानाच्या त्या आशीर्वादामध्ये फार मोठ्या गांभीर्य आहे. अनुग्रह आम्हास मिळत आहे, शेवटचं मृत्यूचं भय नाहीसं झालेलं आहे, पवित्र आत्म्याचं सहाय्य मिळत आहे, मार्गदर्शन मिळत आहे, उपलब्ध आहे आम्हासाठी. ते आमची तयारी करण्यासाठी, देवाप्रमाणे देवाशी समरूप आमची जडणघडण करण्यासाठी. पण सर्वात शेवटी, आणि म्हणून आम्ही काय करत राहिलं पाहिजे या भरीव जीवनामध्ये? आम्हाला माहित नाही देवाचं येणं केव्हा होईल. रॅप्चर बद्दल माहिती आहे? रॅप्चर ऐकलाय शब्द? म्हणजे प्रभू येशूचं येणं. बायबल 2 येण्याबद्दल सांगते. तो आजचा विषय नाही. आमचा विषय आहे की पुनरुत्थानाचे फायदे किंवा पुनरुत्थानाचा आशीर्वाद. पण प्रभू येशू ख्रिस्त देव आपल्या स्वर्गदूतांसंगती अंतराळात येणार आहे. ते प्रभूचं पहिलं येणं, ज्या वेळेस पृथ्वीवर त्याचे पाय लागणार नाही. आणि हे तेव्हा होणार आहे जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल. 15:52 मध्ये जे लिहिलं आहे तेव्हा ती गोष्ट होणार आहे, ज्यालाच रॅप्चर असं म्हटलेलं आहे. आणि त्या रॅप्चरच्या वेळेस काय होणार आहे? मग क्षणात निमिषात शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील. तेव्हा पुन्हा त्या 2 गोष्टी होणार आहेत, ज्या 2 कॅटेगरीबद्दल आपण बोललेला आहोत. आम्ही पृथ्वीवर जे देवामध्ये विश्वासी जीवन जगत आहोत ते उचलले जाणार आहेत. आणि जे ऑलरेडी महानिद्रा पावलेले आहेत, वेगळे सुखलोकात ठेवले गेले आहेत, जे प्रभूमध्ये आशेने भरून मेलेले आहेत, ते त्या सुखलोकात ठेवलेल्या महानिद्रा पावलेले ते सुद्धा उठविले जाणार आहेत. जेव्हा येशू पृथ्वीला पाय लागणार नाही, अंतराळात वर येईल, ज्याला रॅप्चर म्हणतात, तेव्हा हे होणार आहे. ते गाणं आम्ही ऐकलं, तू कहा होगा, तू कहा होगा. हा प्रश्न तुम्हा समोर आहे. जेव्हा हे रॅप्चर होणार आहे ना देवाच्या लोकांनो, 2 कॅटेगरी आहेत.
तिसरं असं काहीच नाही, कोणीच यामधून सुटणार नाही आहे. आणि आणि दुसरे करिंथ वाचा, दुसरे करिंथ 3 अध्याय 17 आणि 18 वचन. म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे तेव्हापर्यंत, कारण आता अट कंडिशन ठरलेली आहे. प्रभूच्या येण्याबद्दलचा, त्या दिवसाबद्दलचा, त्या समयाबद्दल हे प्रभू येशूला स्वतः माहीत नाही असं देवाचं वचन सांगते. ते पित्यालाच तो समय आणि काळ जो आहे ते माहीत आहे. पण येणं मात्र होणार आहे. कसं होणार आहे? अंतराळात तो येणार आहे आणि उचलले जाणार आहेत. वचना शुभवर्तमानामध्ये सांगितलं, जेव्हा दोघं असतील काम करत शेतामध्ये, एक उचलला जाणार. अरे आता माझ्या बाजूला होता, कुठं गेला? आम्ही बरेचसे स्किट केलेले आहे या रॅप्चरवर वगैरे. आम्हा सर्वांना हे माहीत आहे, कारण हे सर्व वचनाच्या अधीन आहे. वचनामध्येच तसं लिहिलेलं आहे. ब्रदर वाचा. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितीच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. या वचनात सांगितलं की देव आत्मा आहे. पुनरुत्थानानंतर आम्ही आत्मीयतेमध्ये राहतो. आम्ही ते आत्मीयतेचं शरीर धारण केलेलं असते. आणि जिथे आत्मीयता आहे किंवा आत्म्यामध्ये आम्ही असतो तिथे आम्हाला सर्व काहीची मोकळीकता असते. आणि देवाची स्तुती हो, देवाने ती मोकळीकता आम्ही पृथ्वीवर जिवंत असतानाच आम्हाला दिलेली आहे. हे आमचं असे आम्ही धन्यवादित लोक आहेत. आणि मग आम्ही अशा रीतीने पृथ्वीवर देवासाठी लायकी पटलेले लोक असताना, विश्वासणाऱ्या नात्याने आम्ही असताना आम्ही काय केलं पाहिजे, काय करत राहिलं पाहिजे? तर ते या वचनामध्ये सांगितलं आहे की आम्ही प्रभूमध्ये जे आम्ही त्याचे लायकी पटलेले आहोत ते त्यांनी प्रभूच्या गौरवाचं म्हणजे प्रभूच्या तेजाचं प्रतिबिंब जे आहे आमच्या मुखावरून, आमच्या जीवनावरून आम्ही प्रतिबिंबित केलं पाहिजे. जे माझ्यामध्ये आहे, देवाचं तेज, देवाची महिमा, देवाचं राज्य, देवाचे वचन, देवाची दया, देवाचं प्रेम, देवाचं जे सर्व काही ज्याने मी एक विश्वासणाऱ्या नात्याने भरलेला आहो त्याचं ते माझ्यामधून मी परावर्तित केलं पाहिजे. इतरांना आम्ही दिलं पाहिजे. जा साऱ्या सृष्टीला स्वार्थीची घोषणा करा, त्याला प्रभूच्या राज्यात, देवाच्या राज्यात आम्ही एकमेकांना देवराज्यामध्ये जन्म देणारे असे असलो पाहिजे असं देवाचं वचन सांगते. आणि तोपर्यंत जेव्हा हा शेवटचा कर्णा वाजणार आहे आणि प्रभू येशू अंतराळात आम्हाला उचलल्या जाण्यासाठी तो येणार आहे, तोपर्यंत आम्ही या सर्व कामामध्ये तल्लीन असलं पाहिजे. देवाचं गौरव आम्ही स्तुतिस्तवन करीत, प्रार्थना करीत, वचनाची सेवा करीत, त्याची ही जी तेजस्वितेची परंपरा जी आहे की तेजस्वितीच्या परंपरेने आम्ही स्वतःला बदलत गेलो पाहिजे. अशा रीतीने आमचं जीवन या पृथ्वीवर तोपर्यंत असलं पाहिजे. आणि अशा रीतीने तेजस्वितेच्या परंपरेने, देवाच्या महिम्याने, देवाच्या गौरवाने आम्ही जेव्हा बदलत राहू, परावर्तित होत राहू, त्या परावर्तनाचा परिणाम काय आहे? आम्ही बदलत जाणार, आम्ही प्रभू सारखे होणार. म्हणून म्हटलं शेवटी आणि येशू सारखे आम्ही येशू बरोबर समरूप होऊन आम्ही इतके बदलत जाणार देवाच्या अभिषेकाने, देवाच्या आत्म्याच्या अभिषेकाने, देवाच्या ज्ञानाने किंवा त्याच्या प्रकाशनाने आम्ही इतके बदलत जाणार आहोत की आम्ही त्या प्रभू येशू सारखे समरूप होणार आहोत जसं. आणि त्या लेवलला जेव्हा आम्ही एक विश्वासणाऱ्या नात्याने पोहोचणार आहोत, अशा रीतीने आमचं रूपांतरण होऊ देत ते लायकी पटलेले लोक, ते उचलले जाणार आहेत. असं आम्ही या पृथ्वीवर तोपर्यंत जीवन जगावं असं देवाचं वचन आम्हाला सांगते. आणि हे करण्यासाठी हा पुनरुत्थानाचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. कारण त्या आशीर्वादाद्वारे देवाची कृपा आम्हाला मिळालेली आहे. सर्व प्रकारचं भय आम्हामधून नाहीसं झालेलं आहे. पवित्र आत्मा, त्याचे फळं, त्याचे दान, वरदानं आम्हाला मिळालेलं आहे, जे आम्हाला देवाच्या कृपेमध्ये गौरवातून गौरवामध्ये, महिम्यातून महिम्यामध्ये जाण्यासाठी देव त्याची कृपा
त्या वेळेपर्यंत, शेवटचा कर्णा वाजेपर्यंत आम्हाला करणार आहे. आणि अशा रीतीने जर आम्ही आमची लायकी पटवली त्या वेळेपर्यंत, अशा रीतीने आम्ही आमचं रूपांतरण होऊ दिलं, तर आम्हाला त्या आशीर्वादाचं आम्ही एक पाईक आहो किंवा त्या आशीर्वादाचा उपभोग आम्ही घेऊ शकतो. कसं रूपांतरण होणार आहे किंवा कसं बदललं जाणार आहे, थोडं ऐका. कारण फार एका छोट्या ज्या गोष्टीकडून आपण एका मोठ्या गोष्टीकडे जात आहोत. पुनरुत्थानाचा आशीर्वाद एक मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट आहे, जी आत्मिक क्षेत्रात जो आहे देव करणार आहे. देव करणार आहे, होणारी गोष्ट आहे. पुनरुत्थानाचा आशीर्वाद आतापर्यंत आम्ही बघितला आहे. देवाचा अनुग्रह आम्हाला मिळाला, मृत्यूचं भय आम्हामधून नाहीसं झालं आणि पवित्र आत्म्याचे दान वरदान आम्हाला मिळालं. त्याचा जो आहे पाठबळ, सहाय्य, मदत आम्हाला मिळालेली आहे. पण पुनरुत्थान मोठी ऐतिहासिक गोष्ट म्हणजे काय, तर तेच आमचं उचललं जाणं किंवा रॅप्चर, देवाचं येणं, प्रभू येशूचं येणं जे आहे ते अंतराळात जेव्हा होणार आहेत, ज्याबद्दल देवाचं वचन सांगते, तेव्हा त्याचे पाय लागणार नाहीत आणि तो आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी, त्या सुखलोकात ठेवण्यासाठी आणि त्याच्या संगती आम्ही राज्य करावं. कारण त्याचं राज्य, त्या मिलेनियमचं राज्य म्हणजे 1000 वर्षाचं राज्य करण्याचं गौरव जे आहे प्रभू येशूला देवाकडून प्राप्त झालेला आहे आणि ते तो करणार आहे. आणि म्हणून त्याच्या संगती आम्ही राहून ते राज्य आम्ही करावं, यासाठी आमची निवड होणार आहे. म्हणून हा फार मोठा ऐतिहासिक क्षण जो आहे असणार आहे. पण तेव्हा प्रभूमध्ये महानिद्रा पावलेले व पृथ्वीवरील तुम्ही आम्ही गौरवात उचलले जाऊ. कारण आम्ही पृथ्वीवरही त्याच 2 करिंथ 3:17-18 प्रमाणे आम्ही जर राहत असू, विश्वासात राहत असू, त्याच्या महिमेचे प्रतिबिंब परावर्तित करू असू आणि स्वतःमध्ये बदल करत असू, तर ते होणार आहेत. आणि अशा रीतीने आम्ही आमची वाटचाल जी आहे देवाच्या गौरवातून गौरवामध्ये वाटचाल करत जर राहत असू, तेव्हा कर्णा वाजल्यावर पुनरुत्थानाचे जे सर्व आशीर्वाद जे आहे ते आम्हाला लायकी पटलेले म्हणून आम्ही उचलले जाणार आहोत आणि आम्ही पूर्ण रीतीने बदलले जाणार आहोत. कारण स्वर्गात जायसाठी प्रभू येशू बरोबर वर उचलले जाण्यासाठी, स्वर्गात जायसाठी ज्या स्वर्गीय सर्व अटी आहेत त्या आम्ही पृथ्वीवरच पूर्ण केलेल्या आहेत. आणि म्हणून देवाला लायकी पटलेले, आवडलेले आम्ही म्हणून त्या आमच्या जिवंताचं हे पुनरुत्थान आहे. हा मोठा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. जिवंताचा, आम्ही जिवंत असतानाच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येणार, त्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारे आम्ही या पृथ्वीवर त्या रीतीने वागत आहोत. म्हणून आम्हाला हा मोठा आशीर्वाद मिळत आहे की आम्ही त्याच्या संगती उचलले जाणार आहोत. हे आमच्या जिवंत लोकांचंच जे आहे, पृथ्वीवरील जिवंत लोकांचं हे पुनरुत्थान आहे आणि हा मोठा आशीर्वाद जो आहे आम्हाला मिळत आहे. आणि जर का आम्ही या मोठ्या ऐतिहासिक घटनेपासून, जी युनिक आहे, जी एकमेव आहे, जी एकदाच होणार आहे, यापासून जर आम्ही मागे राहिलो, तर मग बायबलचं वचन आम्हाला शिकवते, तो आमचा आजचा विषय नाही, 7 वर्ष ख्रिस्तविरोधी कसा छळाचा आणि मोठ्या त्रासदीचा काळ राहणार आहे. त्यामध्ये एवढा त्रास आम्हाला होणार आहे. आम्ही नेहमी नरक, सैतानाचा नरक म्हणतो, अधोलोक म्हणतो. तिथे काय किडा मरत नाही आणि तिथे खूप अंधार आहे, जिथे खूप ज्वाला आहे किंवा अग्नी त्या ठिकाणी आहे, गरमी खूप आहे त्या ठिकाणी. असं एक चित्रण जे आहे नरकाचं किंवा अधोलोकाचं आम्हाला बायबलमधून बघायला मिळते. आम्ही लहानपणापासून वचनातून ते शिकत आलेलो आहे. तसंच आहे, त्यापेक्षाही भयंकर आहे. ते तर वरचं आहे. ज्या नरकाबद्दल आपण बोलतो ना, ते तर वरचं आहे, स्वर्गामधलं. तिकडे नरक तिकडे आहे. पण त्याच्याही पेक्षा यातना या पृथ्वीवर ख्रिस्तविरोध्यासोबत होणार आहेत. कोणाचा होणार आहेत? जे मागे राहिले त्यांच्यासाठी. म्हणून आम्ही कुठल्याच परिस्थितीत आम्ही सुटणार नाही आहोत.
सुटले जाणार तर आमची काय अवस्था होणार आहे हे वचन आम्हा सांगते. हा विषय नसल्यामुळे मी त्याच्यात जात नाही. आता एक बोधकथा लूक 16वा अध्याय 30 आणि 31 वाचल्यानंतर आम्हाला त्या पुनरुत्थानाची खात्री, पुनरुत्थानाचे आशीर्वाद किती महत्त्वाचे आहे, त्याची ग्रॅव्हिटी, त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते आम्हाला समजल्या जाते. कारण आम्ही आजचे विश्वासणारे आणि जे मेलेले कोणाचीच सुटका नाही आहे. कुठंतरी एका ठिकाणी राहायचंच आहे, एक तर तिकडे नाहीतर इकडे. इकडे राहणाऱ्यांची, खाली राहणाऱ्यांची काही धडगत नाही. नरकापेक्षा वाईट यातना ज्या आहे या पृथ्वीवर भोगावं लागतील. बायबल सांगतं. हा एक मी अशी गोष्ट सांगत आहे असं तुम्ही समजू नका. जेव्हा काही तो विषय राहील तेव्हा तुम्हाला विस्तृत त्याबद्दल सांगितलं जाईल. प्रगटीकरणामध्ये सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्या ख्रिस्त विरोधकाचं काय करणार आहे, पण तेव्हापर्यंत काय हाल अपेष्टा सहन करावं लागणार आहेत, याची एक छोटीशी झलक जो आहे तो आम्हाला लूक 16 मध्ये बघायला मिळते. लूक 16 19 30 आणि 31 वाचा ब्रदर. तो म्हणाला, हे बापा अब्रामा, असे नाही. मेलेल्यामधून कोणी त्याचकडे गेला तर ते पश्चाताप करीतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, जर ते मोशाचे व संदेशाचे ऐकत नाही तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. तर मेलेल्यामधून जरी कोणी उठले तरी त्यांची खात्री होणार नाही. असे ते लोक आहेत, मूढ मनाचे. सुवार्ता किंवा देवाचं वचन त्यांच्यापर्यंत वारंवार आलेलं असताना सुद्धा त्यांनी आपणामध्ये बदल केलेला नाही आहे. त्याने आपल्यामध्ये आपलं रूपांतरण केलं नाही आहे. तेजस्वितेच्या परंपरेने आपणामध्ये बदल केलेला नाही आहे. मग त्यांचे हाल कसे होणार याचं उदाहरण हे बायबलचं वचनच आहे. हा बायबलचा एक पॅराबल किंवा काय बोधकथा आहे. आणि जे त्या श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर यामध्ये आम्ही ती वाचला होता. एक श्रीमंत मनुष्य होता, जांभळी व तलम वस्त्रे घालीत असं म्हटलेलं आहे. तर दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे श्रीमंत मनुष्य. आणि त्याच्याच दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्र मनुष्य टाकण्यात आलेला होता. वचन काय असं, तो कुठे होता, कुठून यायचा असं वगैरे नाही सांगण्यात. त्याच्या जवळ एक दरिद्र मनुष्य टाकण्यात आलेला होता असं वचन स्पष्ट सांगत आहे. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर पोट भरावे अशी त्याची इच्छाच आहे. मग त्याच्या मेजावरून जे काही पडेल मिळेल, त्या ठिकाणी कुत्रे पण होते असं सांगितलेलं आहे. आणि ते कुत्रे जे आहे त्यांना काही मिळत नव्हतं. हा भिकारी बिचारा जे काही थोडंफार त्याच्या ताटातून आणि त्याच्या मेजावरून जे काही खाली पडेल अशा रीतीने आपला दैनंदिन आपली उपजीविका तो करत असा. असं दोन चित्रण आहे. एका भिकाऱ्याचं, त्याचं नाव लाजर आहे, दरिद्री लाजर, आणि एक श्रीमंत मनुष्य अशा ख्याली खुशालीमध्ये आपलं जीवन तो जगत होता. आणि मग ते दोघेही मेल्यानंतर, दोघेही मेल्यानंतर पुढे असं झाले की दरिद्री मनुष्य मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तर मस्त थाटामाटात त्याचे ते जे आहे मिरवणूक काढण्यात आली, उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून, आणि मग तो सीन आहे, तोही मेला, दोघंही मेला. एक अब्राहमाच्या उराशी आहे, अब्राहमा जवळ आहे. अब्राहमा आमचा आत्मिक पिता, जनक, आणि तो अब्राहमाच्या उराशी आहे. आणि हा जो आहे दुसरा, हा कुठेतरी अधोलोकामध्ये आहे. असं अधोलोकात यातना भोगीत असताना आता तो हाक मारताय. अब्राहमा पित्या, तो जो लाजर आहे ना तिकडे तुझ्या जवळ बसलेला आहे, त्याला जरा माझ्याकडे पाठव, कारण इथे फार यातना आहेत. एवढी गरमी, एवढी उष्णता आहेत की निदान त्याने यावं आणि त्याने थंड पाण्यात आपलं बोट बुडवून त्याने माझ्या जिभेवर ठेवावं अशी अपेक्षा तो करत आहे. मग कशा यातना भोगत असेल
तुम्ही थोडं विचार करू शकता. स्टोरी, दिस इज नॉट ए स्टोरी, हे देवाचं जिवंत वचन आहे जे तुम्हा आम्हाला समजावं, त्या पुनरुत्थानाचं गांभीर्य, त्याच्या पुनरुत्थानाच्या आशीर्वादाचं गांभीर्य समजावं म्हणून हे आम्हाला एक जस्टिफिकेशन आहे, परताळा करून देत आहे. त्याला पाठव जरा, त्याचं बोट थंड पाण्यात बुडवून तो माझ्या जिभेवर ठेवेल, म्हणजे मला थोडीशी तात्पुरती शांती तरी मिळेल. एवढ्यावर मग तो अब्राहम काय म्हणतो? अब्राहम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास. तू थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा अन्य काही सर्व थंड भरून प्यायला असशील आपल्या जीवनात. तू तर सर्व खुशालीमध्ये आपल्या मेजावर सर्व काही करत होतास. तू सर्व काही सुख भरून पावलेला आहेस. तसा लाजर आपले दुःख भरून पावले. जेव्हा तू सुख भरून पावत होतास तेव्हा लाजर दुःख भरून पावले आहे, याची आठवण कर. कारण तुला माहित आहे, जेव्हा तू तुझ्या त्या टेबलवरून जे काही पडायचं, तू डायरेक्ट त्याला काही देत नव्हतास. जे काही पडायचं, जे काही उष्ट, त्यावर तो आपला उदरनिर्वाह करत होता. त्याची काय अवस्था होती तू आपल्या डोळ्याने तिकडे पृथ्वीवर तुझ्या घरी पाहिलेला आहे, तू तुझ्या टेबलाच्या जवळ. मग आता तू कशाला म्हणतो? तो आपले सुख भरून तेव्हा पावलास, आता लाजर आपले दुःख भरून तेव्हा पावला, आणि त्याची आठवण कर. आता त्याला येथे समाधान पण तो म्हणताय आता त्याला येथे समाधान मिळत आहे. अब्राहम म्हणत आहे आता त्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहे. उलटा झालाय, कहाणी उलटी झाली आहे. लक्षात घ्या गांभीर्य. एवढेच नव्हे तर इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहता त्याला आता हा नियम सांगत आहे. अब्राहम नियम सांगत आहे, पहा इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहता त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे. मोठी दरी, मोठा दरा, मोठी आडविंत जी आहे आता स्थापलेले आहे. इधर का उधर कोई नहीं जा सकता और उधर से इधर कोई नहीं आ सकता. याचं इम्पॉर्टन्स जे आहे या सर्व वचनातून आम्हाला बघायला मिळते. मग तो म्हणाल, बापा मी विनवणी, पुन्हा दुसरा ट्राय मारत आहे. तो विनवणी करतो की माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. इकडे काय आहे, इकडे छान आराम आहे, हे त्याने तरी जाऊन सांगावं, असा तो आता म्हणतात. दुसरा प्रकार तो वापरत आहे. आता त्याला सुद्धा कळली, साक्ष द्यावी म्हणून. भरी जीवनात तर त्याने कधी साक्ष दिली नाही. आपल्या खाली खुशालीमध्येच तो पूर्ण जीवन त्याने घालवलेलं आहे. आम्ही विश्वासणारे देवाचं येणं जवळ होत असताना कशा स्थितीत राहणार आहोत? पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्याच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्याचे त्यांनी ऐकावे. तुम्हाजवळ सुद्धा पास्टर आहेत, वडील, मंडळीचे वडील आहेत, अजून कोणी बाहेरचे लोक येत असतात. वारंवार वर्षभर मंडईमध्ये प्रोग्राम चालत असतात. यूथ कॅम्प, हा कॅम्प, तो कॅम्प, VBS. लेकरं असो की मोठे असो, सर्वांसाठी देवाचं वचन, देवाची सुवार्ता, देवाच्या लोकांना तयारी करण्यासाठी, ख्रिस्ताच्या प्रतिमेत त्यांची जडणघडण करण्याचे प्रोग्राम आताही या मंडळीमधून प्रति दिवशी, प्रतिवर्षी, प्रति महिन्यात चालूच आहे, होत आहे. पण ते तुम्ही किती घेत आहात यावर ते अवलंबून आहे. तो म्हणाला, हे बापा, आता तिसरं वचन त्या संदेश त्याचे आहे, 30 वचन. तो म्हणाला, आता परत त्याने आपला स्टान्स बदललेला आहे. तो म्हणाला, हे बापा अब्रामा, तसं नाही, पण मेलेल्यातून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. आपला विषय काय होता आजचा? पुनरुत्थानाचे आशीर्वाद, पुनरुत्थानाचं सामर्थ्य, पुनरुत्थानाचा परिणाम. आणि आता तो इथं सांगत आहे की जर मेलेल्यातून जिवंत होऊन कोणी उठला आणि असे लोक माझ्या भावांकडे पृथ्वीवर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना जर सुवार्ता सांगितली तर त्यांचं तारण होईल आणि ते इथे येणार नाही. आता तो कळून चुकलाय की एवढा मोठी दरीतून मी क्रॉस करून तिकडे जाऊ शकत नाही. माझं जे व्हायचं ते आता इकडेच जे काही आहे ते होणार आहे.
आता त्याला तो पश्चाताप होत आहे, आता त्याला ती जाणीव होत आहे, पण आता काही फायदा नाही, आता काही फायदा नाही. म्हणून पुनरुत्थानाचं गांभीर्य, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आणि त्याचा परिणाम जे आहे या वचनातून देव स्पष्ट करून सांगत आहे. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेश त्याचे ऐकत नसतील तर मेलेल्या मधूनही कोणी उठला तरी त्याची खात्री होणार नाही. मग मेलेल्यातून कोणी उठला आणि त्याला ख्रिस्ताचं, पुन्हा एक वार त्या मागच्या वचनामध्ये आपण वाचलं, मग ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर मग त्यांना काय लाभ? म्हणजे असे लोक असतील, या काळामध्ये सुद्धा असतील, त्या काळामध्ये सुद्धा होते, पण त्यांची रवानगी कुठे होणार आहे हे मात्र वचन जे आहे सर्व काही क्लिअर करते. आणि म्हणून पुन्हा एक वार 1 कोरिन्थी 15:58 हेच सांगते, मग आम्ही काय करत राहू? आम्ही पवित्राचरणी, देवाच्या चरणी लागून स्वतःला पवित्र करत राहणे, कारण आम्ही पवित्रतेसाठी पाचारण झालेला आहोत. देवाचे कार्य, देवासाठी कार्य, देवराज्यासाठी आम्ही कार्य, जसं आम्हाला सांगण्यात येईल, जसं आम्हाला मिळेल, जे आमची ऐपत आहे, जे आम्ही करू शकतो, देवाने आम्हाला जे आमचं जे पाचारण ठेवलं आहे, जे काही आमची शक्ती आहे, देवाच्या आत्म्याच्या नुसार, देवाच्या वचनाच्या नुसार, देव जो आमच्याशी बोलला, जे त्याच्यासाठी आम्ही करू शकतो, त्या सर्वस्वाने आम्ही करत राहिलं पाहिजे या पृथ्वीवर असताना. कारण आता तारणाचा म्हणजे आता पुन्हा अशा गोष्टीकडे जर आम्ही दुर्लक्ष जर केलं आणि अशा मूळ रीतीने आम्ही आपल्यामध्ये जर तल्लीन राहिलो तर पुन्हा हे पुनरुत्थानाच्या आशीर्वादाचा उपभोग आम्ही घ्यायला राहणार नाही आहोत. इकडे जर आम्ही खाली पृथ्वीवर राहिलो तर उपभोग तर विसरूनच जा. तिकडे आम्ही फक्त तिकडेच राहू शकतो, पण तिकडे राहायसाठी आम्ही तसे लायकी पटलेले, देवासाठी, देवराज्यासाठी लायकी पटलेले असे लोक आहोत. म्हणून जेव्हा देवाचं हे सर्व वचन तुमच्या कानावर आले असताना, आजच तारणाचा दिवस आहे, म्हणून आजच आम्ही आमच्या पापापासून पश्चाताप करून आम्ही मागे वळावं आणि देवाचे राज्य जवळ आलेले आहे हे समजून, हे जाणून आम्ही पवित्र चरणी लागावं, देवाचं स्तुतिस्तवन, देवाच्या आराधनेमध्ये स्वतःला झोकून देऊयात. कारण देवाने त्याच्या पुनरुत्थानाचे जे आशीर्वाद आहे ते आम्हाला स्पष्ट केलेले आहेत आणि आमची फारकत सुद्धा केलेली आहे. देव मोठ्या विश्वासाने आम्ही त्याच्या संगती अनंत काळासाठी त्याच्या संगती बसवलेले असावं, ही त्याची आम्हाबद्दलची इच्छा आहे, ही त्याची आम्हाबद्दलची योजना आहे. तर त्याच्या योजनेला आम्ही सहभागी होणं, आपला सहभाग देत राहणं, हेच आमचं काम आहे. आम्ही वरील स्थानासाठी निवडले गेले आहोत, आम्ही वरचे लोक आहोत, म्हणून आम्ही तसंच वागलं पाहिजे. आमची रवानगी तिथेच झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही आमचं जीवन तसं राखून ठेवलं पाहिजे. अन्यथा काय होईल हे वचनाने आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. देव करो हे सर्व वचने जे आहे तुम्हासाठी देव आशीर्वादित करो.